आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगर आणि त्या बाजूच्या आसपासच्या शहरांमध्ये सातत्याने बेकायदा वास्तव्य करून राहणाऱ्या बांगलादेशीयांना अटक केली जाते। याच अनुषंगानं उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शहरात बॅनर लावलेत। या बॅनरमध्ये बांगलादेशीयांची माहिती देणाऱ्याला 1111 रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे अशा स्वरूपाचा आशय लिहिण्यात आलाय। उल्हासनगर शिवसेनेकडून शहरभर हे बॅनर लावण्यात आलेत। शिवाय ही माहिती देणाऱ्याचं नाव गुपित ठेवलं जाईल। भारत देशामध्ये सातत्याने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीयांचं प्रमाण वाढलं असून त्यामुळे राज्यात आणि देशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। म्हणूनच उल्हासनगरमधील शिवसेनेनं बांगलादेशीयांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे। उल्हासनगर शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक सगळ्यांनीच या बांगलादेशीयांना शोधून काढण्यासाठी पोलिसांची मदत करावी असं आवाहन शिवसेनेकडून केलं गेलंय। कुछ दिन पहले हाल ही में मुंबई में एक इंसिडेंट हुआ था। बांग्लादेशी ने एक फिल्म एक्टर पे अटैक किया था। उसके बाद में उल्लासनगर पुलिस ने सतर्क होकर 12 बांग्लादेशी उल्लासनगर से पकड़े गए। तो मेरा शहरवासियों से और नागरिकों से ये निवेदन है कि भी अपने आस पड़ोस में अगर कोई बांग्लादेशी रहता है, उसकी सूचना हमारे जनसंपर्क कार्यालय में या पुलिस स्टेशन में दी जाए। जो जानकारी देगा उसकी नाम गुप्त रखा जाएगा और जानकारी देने वाले को उल्लासनगर शहर प्रमुख भुल्लर महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा। उल्लासनगर में सभी व्यापारियों से, होटल वालों से, कारखाने वालों से और इनसे निवेदन करता हूं कि भाई आप किसी भी व्यक्ति को जॉब पे रखते हैं, बगैर पुलिस वेरिफिकेशन के उनको जॉब पे नहीं रखा जाए। उल्हासनगरमधील शिवसेनेच्या बांगलादेशींविरोधात मोहिमेचं आता कौतुक होत आहे। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।